विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहे आणि खरं तर राजकारण्यांमध्ये याची आता लगबग सुरू झालेली आहे। परभणीत महाविकास आघाडीची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार, परभणीचे आमदार राहुल पाटील आपल्यासोबत आहेत। आमदार साहेब, विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, काय नेमकी तयारी आहे? विधानसभा निवडणूक जरी जवळ आलेली असली तर आमची तयारी 5 वर्षापासून आहे आणि क्लीन स्वीप महाराष्ट्रात होणार आहे। हे सरकार रिजेक्ट झालेलं आहे, हे सरकार फेल झालेलं आहे, हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे। हे सरकारला जनतेनं नाकारलेलं आहे। त्यांनी लाडकी बहीण आणू किंवा लाडका भाऊ आणू, जशा प्रकारचं त्यांचं कामकाज गेल्या 2-2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असून हे सरकार स्थापन झालेलं आहे, हे सरकार रिजेक्ट झालेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या 4 विधानसभा आहे। परभणीची काय स्थिती असणार? ठाकरे गट किती जागा मागणी करणार आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मी तुम्हाला लोकसभेच्या वेळेस बोललो होतो की मराठवाड्यातील 7च्या 7 जागा 8च्या 8 जागा येतील, तंतोतंत खरं ठरलं होतं। यावेळेस मी तुम्हाला सांगतो, परभणी जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या 4च्या 4 जागा प्रचंड बहुमताने निघणार आहे किंवा निघणार आहे। ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। आता फक्त जनता निवडणुकीची वाट बघते आहे। ज्या दिवशी निवडणूक लागेल, ज्या दिवशी मतदान होईल, त्या दिवशी तुम्हाला क्लीन स्वीप फक्त परभणी जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात बघायला मिळेल। जागा वाटपासंदर्भात असा प्रश्न होता, परभणीमध्ये 4 विधानसभा आहे, ठाकरे गटाकडून त्या जागेची मागणी करण्यात येणार आहे। तर जागा कोणाला मिळतील हे वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे। शेवटी जागा कोणालाही मिळाली तर महाविकास आघाडी ही फेविकॉल का मजबूत जोड आहे, त्यामुळे निश्चितच यामध्ये कसले दुमत नाही। परभणी विधानसभा असेल तर शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मी स्वतः एक आमदार असल्यामुळे आणि आमची गंगाखेड विधानसभेमधली एक मागणी आहे, अशा 2 विधानसभेतल्या आमच्या मागण्या आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाहू। आता शेवटी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। महाविकास आघाडी आहे, शेवटी प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे, पण आमच्या या 2 जागेवर निश्चित आमचा अधिकार राहणार आहे आणि आम्हाला निश्चित 2 जागा मिळतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। लोकसभेचा तुमचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता, विधानसभेला आता मराठवाड्याची काय स्थिती सांगतात आमदार राहुल पाटील? मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला लोकसभेच्या वेळेसही सांगितलं होतं, आपल्या परभणी लोकसभेच्या संदर्भात मी सांगितलं होतं की 1 ते 1.5 लाखाच्या जास्त फरकाने आपली सीट लागेल। कशा प्रकारचं वातावरण होतं शेवटी तुम्हीच माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि यावेळेस मी सांगतो की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त मध्ये 90% वर जागा ह्या महाविकास आघाडीच्या 100% लागणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातच एक वेगळी परिस्थिती आहे। आणि ज्यावेळेस या महाराष्ट्राचा रिझल्ट लागेल त्यावेळेस केंद्र सरकार सुद्धा हजरेल आणि केंद्र सरकारमध्ये सुद्धा बदल घडेल, हे मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो। काही रस्सीखेच आहे महाविकास आघाडीमध्ये जागा संदर्भात? कसल्याच प्रकारची रस्सीखेच नाही, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये चर्चा होते आणि शेवटी जो पक्ष विजय होईल ती जागा देण्याचं ठरलेलं असल्यामुळं काही जागेवर अदलाबदल होऊ शकते। काही जागेवर जे शिवसेनेकडे जागा आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे त्या काँग्रेसकडे जाऊ शकतात, काही काँग्रेस आमच्याकडे येऊ शकतात, काही राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाकडे जाऊ शकतात। पण जी विनिंग सीट आहे म्हणजे ज्या ठिकाणी तगडा उमेदवार असेल त्या पक्षाला द्यायचं ठरलेलं आहे आणि निश्चितच चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक होईल। महाराष्ट्रात बदल घडणार आहे आणि हे बदल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा एक सूचक इशारा असेल। तर एकूणच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात कुठलीही रस्सीखेच नाही, तर 90% जागा येणाऱ्या विधानसभेत मराठवाड्यातून महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास या ठिकाणी आमदार राहुल पाटील यांनी बोलून दाखवला। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।